हॅलो नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं. तर कशा आहात सगळे? ते सगळे मस्तच असाल. तर आता चाललो आहे आम्ही सातारला थोडाफार बाजार आणायला. तर वेदूची तब्येत बरी नाही, त्यामुळे 2 दिवस झाले काही व्हिडिओ येईना. तर वेदू खूप किरकिर करतोय, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच भेटेना. म्हणजे मांडीवरनं खाली बसनच झाला, एवढा किरकिर करतोय. त्यामुळं काय व्हिडिओ करायला मला वेळच भेटला नाही त्याच्यामुळं. तर आता मी थोडंफार बाजार आणायला सातारला चालले. बांगड्या वगैरे मला आणायच्या येतात, म्हणून आम्ही सातारला चाललो आहे. तर म्हटलं वेदूला पण घेऊन जावं, कारण की तो आजीला दमवल. सारखी आता मम्मा मम्मा लागते आजारी पडल्यापासून, त्याच्यामुळं घेऊन चाललो आहे त्याला पण. तर बघतोय बघा कसा आता तो बोल म्हटलं तर म्हणतो नाही मी बोलणार व्हिडिओमध्ये, असं तसं बोलतोय. म्हणजे इतकं त्याला दुखण्यानं नको नको झाले. आणि आत्ताशी बघा त्याला आंघोळ वगैरे घातली आणि आता वाजलेत 5:30 कंप्लीट. हां हां. आणि पप्पा त्याच्या आलेत कामावरनं आता. आणि पप्पा म्हटले चला मग बांगड्या वगैरे मला आणायच्या होत्या. म्हटलं चला, आणि वाण पण आणायचं होतं, त्यामुळं म्हटलं चला बघूया. वेदूला घेऊन जेवढं होईल तेवढं घेते, राहिलेलं राहू द्या म्हणलं आता काय राहील ते. कारण की एवढं काय बघत बसणार नाही. वेदूची तब्येत बरी नसल्यामुळे पटकन जाऊन पटकन येणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ सातारमधला. तर करा तुम्ही कंटिन्यू. आहे का नाही वेदू? कुठे चालली वेदू माझी? कुठे चालली वेदू माझी? हा, सातारला चालली म्हणती. सातारला लाईक करा, शेअर करा म्हण ना वेदू. हे बघ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शी शी गद्दू गंदू. तर चला करा कंटिन्यू व्हिडिओ. तर मग आता सातारमध्ये गेलो आम्ही. पोचल्यानंतर डायरेक्ट शूट घेतलं, कारण की आराध्या वेदू दोघं पण असल्यामुळं काय जाताना काय शूट घेतलं नाही, डायरेक्ट तिथं गेल्यानंतरच घेतलं. तर बघा गर्दी किती आहे, खूप गर्दी होती. संक्रांतीमुळं खूप गर्दी होती आणि आम्हाला पण उशीरच झालेला जायला. म्हटलं चला आता वेदूला पण दवाखान्यात न्यायचा होता आणि डॉक्टर पण संध्याकाळनं 7ला येतात. मग म्हटलं ठीक आहे संध्याकाळचं जाऊया. आराध्या जरा दबागती व्हिडिओमध्ये यायला, म्हणून हसत नव्हती, म्हणून मी म्हणलं हस आराध्या. तर बघा किती गर्दी होती. आणि पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायचा ना, खरंच त्या लोकांना सल्यूट आहे, माहिती आहे का. पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायचा म्हटलं ना, एवढा प्रॉब्लेम येतो ना, खरंच देव जाणं. म्हणजे व्हिडिओ पब्लिकमध्ये काढणारा मी पहिल्यांदाच एवढ्या पब्लिकमध्ये पहिलाच व्हिडिओ असेल माझा एवढ्या पब्लिकमध्ये काढायचा. पण खूप म्हणजे खूप डेअरिंग लागतं आणि खूप खरंच जी म्हणजे अशी सहज बघतात ना व्हिडिओ, त्यांना असं वाटतं की काय ह्यांनी व्हिडिओ केला आहे, काय तर बघितलं तर दाखवले, पब्लिक दाखवले. पण त्या पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओ करायचा म्हणजे एवढा अवघड आहे ना, खरंच मला काल कळलं. तुम्ही एकदा पब्लिकमध्ये व्हिडिओ करा, मग तुम्हाला कळेल कसं असतं. एवढा प्रॉब्लेम येतो ना, खरंच लय अवघड असतं पब्लिकमध्ये व्हिडिओ करणं. काल मला कळलं. थोडासा चारा केला नाही तर सगळा व्हिडिओ मी केला आहे. बघा वेदूचं चाललंय कसं. वेदूचं चाललंय व्हिडिओ बघायचा आता. बघा किती गर्दी होती, एवढा गर्दीत व्हिडिओ करायचा. आरून थोडाफार घेतला माझा, म्हटलं नीलपेंट वगैरे बघावं, कारण की आता म्हणत होते आपल्याला नीलपेंट नाही आणलं. सातारला जाणं झालंच नाही पोरांमुळं, त्याच्यामुळं एवढ्या गर्दीत पण आरूनं पण घेतला. आरूनं पण जरा सपोर्ट केला मला, थोडासा व्हिडिओ घ्यायचा माझा. मग आरूनं पण थोडासा व्हिडिओ घेतला. म्हटलं चल आरू थोडासाच घे तू, म्हणजे तिला पण कसं तरी वाटत होतं, कारण माणसं भरपूर होती. एवढ्या पब्लिकमध्ये व्हिडिओ करायचा म्हणजे तिनं पण पहिल्यांदाच केला. म्हणलं थोडाफारच कर, दे माझं मी करते म्हणलं, जसं मला जमल तसं मी करते थोडाफार. तर कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा सातारा कसा आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि साताऱ्यातनं कोण कोण बघतंय हे पण सांगा. तर बघा वाणाच्या पण वस्तू होत्या, चाललेलं बघायचं. तर तुम्हाला पुढं कळलंच की मी वाण काय घेतलं ते तुम्हाला कळलंच. तर बघा भरपूर म्हणजे प्रत्येक ठिकाणी भरपूरच गर्दी होती. असं कुठं हेच नव्हतं, पण एवढ्या पब्लिकमध्ये व्हिडिओ घ्यायचा खरंच बाबा लई येडं काम आहे. शूट घ्यायचं म्हटलं तर गर्दीत. तरी पण आम्ही थोडंफार घेत होतो. वेदूला काय ह्याचं काय वाटत नव्हतं, वेदू काय मागत नव्हता, काय नव्हता. त्याची तब्येतच बरी नव्हती, त्यामुळे त्याला काय सुचतच नव्हतं म्हणा. पण बघा चाललेलं वाहनाचं माझं इकडं तिकडं बघायचं, पण मला काय पसंतच पडत नव्हतं. काय घ्यावं काही कळतच नव्हतं. त्यामुळं कळलंच तुम्हाला मी काय वाहन आणलं ते. व्हिडिओ पूर्ण बघत जा,
लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा व्हिडिओला. हो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, खूप म्हणजे खूप मेहनत लागते. त्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट करत जा, बस बाकी काही नाही. तर बांगड्या पण मला घ्यायच्या होत्या, मग गेले बांगड्या वगैरे घेतल्या. म्हटलं ठीक आहे चला. मी एवढी वाण बघितली, त्यात मला इथं वाण पसंत पडलं, मग मी घेतलं. म्हटलं ठीक आहे. आणि ह्या ताई पण म्हटले आता आलाय तर घ्याच, आता तुम्ही काय बघत बसू नका. मग घेतलं. तर तुम्हाला दिसतच असतील त्या भरण्या, त्या घेतल्या मी. तुपासाठी वगैरे खूप छान आहे, म्हणजे काहीसुद्धा ठेवू शकतो आपल्या आयडीनं. तरी पण मला असं वाटतं तूप वगैरे ठेवायला छान आहेत, मग घेतल्या. मग इथं आराध्याच्या पप्पांनी शूट घेतलं. माझं तर लक्ष पण नव्हतं, नंतर बघितलं, म्हणलं अरे वा शूटिंग घेतलं, बरं झालं बाई म्हणलं. कारण मोबाईल पकडायचा, वेदूला पकडायचं ते पण अवघडच होतं. वेदूला घेऊन त्यांनी एवढं शूट घेतलं. का इथं भरण्या होत्या त्याच घेतल्या मी. तर मग गर्दी, प्रत्येक ठिकाणी गर्दी होती आणि खूप अंधार झालेला. मग वेदूला पण दवाखान्यात न्यायचं होतं, मग थोडंफार आम्ही वाणाचं वगैरे बघितलं. वाण पसंत आलं, मग घेतलं वाण वगैरे. आणि नंतरनं मग आराध्याचे पप्पा बोलले चला आपण डॉक्टरांकडे जाऊया. मग निघालो आम्ही डॉक्टरांकडं. कंटिन्यू एवढ्या गर्दीत एवढ्या वेळ आराध्याच्या पप्पांनी त्याला सांभाळला. तर एका डॉक्टरांकडे आलो होतो आम्ही दवाखान्यात. तर वेदूचे पप्पाने वेदू पुढे चाललेले, मी ना आराध्या चाललेलो पाठीमागून. आरूला पण गाड्या वगैरे हे करा येत नाही, बघा येत नाही, पास करा येत नाही, तिला पण एवढं काही कळत नाही. त्यामुळे मी आराध्याला घेऊन होते आणि ते वेदूला घेऊन होते. वेदूची तब्येत खरंच लई डाऊन झाली होती, त्यामुळं मला 2 दिवस व्हिडिओज टाकता आले नाहीत. आणि वेदूचा कसलाच म्हणजे कसलाच मला हे नव्हतं, सोडतच नव्हता मला, त्यामुळं मग मी पण नाही व्हिडिओकडे लक्ष दिलं. वेदू आला, गैया 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 बघा, गाईसाठी बघा किती येडा झालाय. नुसती गुरं पाहिजे त्याला. किती आम्हाला आतमध्ये ठेवून येऊ पडत बाहेर आलाय. वेदुली 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 वा वेदू, वा छान. वेदू खेळतोय छान. आरू दिदी इथं बसले. बघू बघू कसा बॉल खेळतोय बघू. बाहेरचं लईच विचित्र आहे ते. आला अंधारात, मागचा कॅमेरा पुसायला पाहिजे होता मला. बघा त्या हात लागतोय ना कसला पण आपला. वेदुले हे बघ, अजून इथे का गैया म्हणतो, अजून इथे का गैया. इकडे बघ वेदू, वेदू हे बघ इकडे बघ. नको आंबाकडे जाऊ. तर बघा ही दवाखान्यातलं सीट आहे. वेदू गैया बघत होता, तर मी थोडंफार शूट घेतलं. म्हटलं ठीक आहे. वेदू घाबरला आणि आतमध्ये पळत आला. त्याला वाटलं गाई इकडंच येते, त्यामुळे तो घाबरून पळत आला. गया येत होते ना तिथनं, त्यामुळं तो नुसता दवाखान्यात थांबत नव्हता. त्यातनं त्याला बरं वाटत होतं गैया बघायला. तर पुन्हा इकडं आम्ही आलो, दवाखान्यातनं आलो, औषध वगैरे घेऊन आलो. मग आराध्याला पण भुका लागलेल्या. आरूला म्हटलं खा पाणीपुरी. तिला पण आम्ही सहसा सातारला जास्त आणत नाही, त्याच्यामुळं मग म्हटलं खा बाबा.
तिला पण मग खायला लावली. तर बघा वेदू लय पेंगाळलेला आणि लय तब्येत त्याची लय म्हणजे लयच हे झालेली. मारूच्या पप्पांना नारूला तिथं पाठवलं तर आम्ही पुढं उभं होतो दोघंजणं. मग वेदूच्या आवडीचं मग वेदूला आम्ही राजवाड्या आणला. वेदूला फ्रूट सॅलेड खूप आवडतं, बदाम शेक फ्रूट सॅलेड हे दोन्ही पण त्याला आवडतं. मग त्याला पप्पांनी त्याच्या बदाम शेक घेतला. फ्रूट सॅलेडमधली फळं नाही तो खात जास्त, पण म्हणून मग प्लेनच घेतलं बदाम शेकच त्याला. तर त्यातलं बदाम बी खात नव्हता. तर बघा मग त्याच्यासाठी एकट्यासाठी आम्ही राजवाड्या आलो. तिला पाणीपुरी चारली, ह्याला हे बदाम शेक पाजला आणि मग घरी गेलो. त्याला आवडतो. म्हणलं बरं नाही त्याला, तर ठीक आहे म्हणलं, पेलं तर पेलं. मग थोडंसंच पेलं त्यानं, नंतर त्याला आवडतं पण तब्येत बरी नसल्यामुळं त्यानंतर काय पेलं नाही. तर पप्पा म्हणलं होतं आरूला पे, तर आरू पण म्हणती नको.